छावा भाग 112. धनी रायगडाच्या खासेवाड्याच्या सदरेला छत्रपतींच्या समोर रुजू झालेल्या घामाने डबडबलेल्या नाईक बहिर्जींच्या तोंडून शब्द फुटता फुटत नव्हता. क्वचितच दिसणारी बहिर्जींची विचित्र मुद्रा बघूनच महाराजांच्या सेवेत असलेली निळोपंत, प्रल्हादपंत, आवजी, मोरेश्वर व केशवपंडित अशी खाशी मंडळीही हटत्या पावली मुजरा देत सदरे बाहेर पडली. सदर एकांती झाली. रामोशी मुंडासे डुलवीत बहिर्जींची पाणावलेली नजर खिणभर धन्यावर खिळली. देठ मोडल्यागत क्षणात त्यांच्या पायांवर घरंगळली. नाईक, चरकल्या मनी समोरून राजबोल उठले. डोळ्यांसमोर काहीतरी काळजाची तोड करणारे प्रत्यक्ष बघतच असल्यासारखी बहिर्जींची गर्दन पुन्हा डुलली. डोळ्यांवाटे 2-4 थेंब टपटपले. खांद्यावरून ओघळते कांबळे त्याला धनीसमोर असतानाही सावरावेसे वाटले नाही. नाईक, काय झालं? बैठकीवरून तडक उठत छत्रपतींनी विचारले. बहिर्जींचे ओठ थरथरले. सदर चिरत इमानी रामोशी बोल कुचमतच बाहेर पडले. घात झाला धनी, आपलं कोंडाजी गेलं धनी. उमळत्या कढाने रामोशी नरड्याची घाटी गुदमरली. अंगभर थरकलेले छत्रपती कळवळले. नाईक, हे असं कसं? काय झालं नाईक? मनच्या कढाला थोपा देत दौलतीचा नेक खबरगीर बोलू लागला. महाराज, टेहळ घेत कोंडाजी हापशाच्या कोटावर सावधानगीनं होतं, पर आपल्याच माणसानं गळा कापला समद्यांचा. सरकार फितवा झाला. कुणी केला? शोकाच्या जागी छत्रपतींच्या मनी संताप उसळला. हरामजाद्या कुमाजी देसायानं. बहिर्जींचा आवाज आता सुटा झाला. ते ऐकताना छत्रपती अस्वस्थ हैराण झाले. बेमान देसाई हापशाच्या कानाला लागला. कोंडाजी स्वांग घेऊन आल्यात. दारवच्या कोठाराला संधी साधून बत्ती द्याय टपल्यात. याचा माग कुमाजीनंच हापशाला दिला. रातोरात समद्या माणसांसकट कोंडाजीसनी त्यानं दस्त केलं. रातभर कोरड्यांचा त्यानं मारा देऊन बोलतं करायची कोशिश केली. कांदडीतच बोलत कोंडाजी काही बदलं नाहीत. एक आसामी काही डरला व फुटला नाही त्यांचा. त्याही स्थितीत एक खोलवर समाधानाची छटा महाराजांच्या मनभर पसरली. श्वास घेत नाईकाने कोंडाजींचा धीरोदात्त शेवट आपल्या धन्याच्या कानी घातला. कोंडाजी बधत नाही हे ऐकून चिडल्याला खुद्द सिद्दी खैरात फाटचं त्यासनी बघाय आला. कोंडाजी मोहर येत त्यांच्या तोंडावर थुकत म्हणला, कुत्ते, तेरा सर काट के खंबे पर लटकाएंगे. बता दे वहाँ से अपने मालिक को. जंजीरे पर बदनजर रखने वाले का ये हाल होता है. हबशाने समद्यांच्या डुया मारण्याचा हुकूम आपल्या जल्लादासने दिला. शोक, संताप, खंत यांनी छत्रपतींचे मन कोंदटून आले. झावळलेले डोळे सुन्न एकटक झाले. धनी, मर्दावानी कोंडाजी मौतीला सामोरं गेलं. उगवतीबरोबर कोंडाजींची गर्दन पहिल्यानं लाकडी खोड्यावर 4 हबशांनी दाबून झुकावली. जल्लादानं धारेचा सपाटा उचलला. आन या वक्ताला मात्र जीवाच्या नेटानं उसळी घेत कोंडाजी ताठ खडं झालं. जंजिऱ्यावर पाऊल ठेवल्यापासनं पहिल्यानंच मावळीत ठाशीनं गराजलं. अरे व्हय, आम्ही राजाची माणसं हाव. मरणाला चाळ करून बांधल्यात र आम्ही पायासनी. ह्यो लाकडी खोडा तेवढा वळता करून रायगडाकडं फोडा करून ठेवा र. बहिर्जीला कोंडाजींची ती मुद्राच जणू दिसत असल्याने पुढे बोलवेना. गलबलून गेलेल्या छत्रपतींच्या नेत्रकडा दाटून आल्या. हात छातीवरच्या संन्यासी भवानी माळेवर चढला. एकाएकी बहिर्जींची खाली पडलेली नजर झटका घेत वर उठली. छत्रपतींच्या डोळ्यांना थेट भिडली. थपथपते बोल त्याच्या तोंडून सुटून समोरच्या राजपावलांवर पडले. धनी, कोंडाजींची मावळी काही हबशांना कळना. तसं हात झटकून कोंडाजींनी आपल्या हातांनीच खोडा होवा तसा फिरवून रायगडाकडं फुडा करून घेतला. मान खोड्यावर ठेवायच्या अदुगर गडाला धन्यासनी मुजरा देत कोंडाजी म्हणलं, आमच्या रगताचा भंडारा उधाळला महाराज जलकोटावं. कसूराची माफी असावी. चाकराची सय ठेवावी. जय भवानी. सरकार,
उगवती बराबर कोंडाजी सकट 50 आसामींच्या मुंड्या दर्यात उठविलेल्या खांबावर हबशांनी लटकावल्या. दर्याच्या वाऱ्यावर हिंकाळत त्या मिटल्या डोळ्यांनी ह्यो गडच बघत होत्या शेवटच्या वक्ताला. छत्रपतींनी डोळे मिटले होते. त्यांच्या छातीवरच्या माळेवर त्यांच्या राज आत्म्याचा कढ टपटप टपकत होता. पडले कांबळे उचलून बधीर बहिर्जी सदरे बाहेर गेला. बाहेर पसरत्या दाट थंडीच्या अंगीही काटा उमटावा असे रायगडाच्या सिंहासन सदरेला घेरून टेंभे पेटून उठले होते. पुऱ्या सिंहासन चौकाला जागत्या हात्यारी पहाऱ्याचे कडे पडले होते. जगदीश्वराच्या सांज आरतीचे नाद नुकतेच गडाला थोपटून भोवतीच्या दऱ्यात विसाव्याला उतरले होते. सिंहासन सदरेत दर्यापट्टीतून एकवट झालेला सारंग आणि लढाऊ मोहरका वीरमांडांवर बसला होता. त्यात महाडचे सरसुभा दादाजी रघुनाथ देशपांडे, त्यांचे बंधू विसाजी रघुनाथ, मायनाक भंडारी, दौलत खान, गोविंदजी जाधव, उदाजी पडवळ, गोविंद कान्हो, सुभाना खराडे, भिवजी गुजर, माणकोजी अशा आसामी होत्या. सिद्ध्याला पारखे होऊन मराठी दौलतीच्या चाकरीत कुराण किताब उचलून आनभाकेवर आलेले सिद्धी संबूळ आणि सिद्धी मिश्री तर बैठकीत आघाडीला होते. सर्वांच्याच मनात एक खारट सल साकळून आल्याने कुणीच काही बोलत नव्हते. सदरी मसलतीतील रिवाजाची भंडारा परडी फिरली. दौलतीच्या सिद्धी सारंगांनी सुद्धा तिची बोटे गळपट्टीवर घेतली. उगवतीला पुढा धरून असलेल्या हुजूर बैठकीवर छत्रपती बसले होते. त्यांच्या चर्येवरून त्यांच्या मनात घुसळणारा दर्या मात्र कुणालाही पारखता आला नसता. इतकी ती शांत होती. छत्रपतींच्या दुहाती निळोपंत, दत्ताजी त्रिमल, खंडेराव, पालीहून आलेले कवी कुलेश, प्रल्हादपंत, येसाजी कंक अशी खास माणसे उभी होती. निळोपंतांनी मसलतीचे तोंड फोडले. कोण वजेनं साहेबस्वारीनं सरमास याद घेतलं हे सारे जाणता. औरंगाबाद नगरप्रांत धरून दिल्लीश्वर उतरला आहे. समुद्रमार्गे त्याचा हस्तक याकूत खान दंडराजपुरीवर आला आहे. एकीकडून जंजिऱ्याचा हबशी व याकूत आणि दुसरीकडून स्वतः आपण अशी कैची टाकून दौलतीची गळचेपी करण्याचा मनसुबी डाव गनिम बांधून आहे. त्याच बळावर जंजिरा उचल खातो आहे. हबशी खैरत बेहद्द जुलुमावर गेला आहे. त्याच ठिकाणावर आणणं ही मसलत आहे. निळोपंत क्षणैक थांबले. आपल्या जवान पोराचे शिर काढून नेलेल्या खैरतचा काटा मनात रुपत असलेला पालखी नावाचे गलबत बहाल करून थोरल्या छत्रपतींनी नावाजलेला मायनाक भंडारी एल्गाराचे बोलला. हे लय झालं. असं टांगतं किती दिस राहायचं. आम्ही दौलत खान, संबळ खान आंग्रं मिळून आरमारी फाट्याच्या एकवटीने जंजिऱ्याला धडका द्यावा म्हणताव. नांदगाव, मुरुड, मांडला अशी पायदळाची फळी करून होड्यांवाटे जंजिऱ्याच्या खाडीतून चाल घ्यायची आम्ही शिकस्त करू. मायनाकाला दादाजी रघुनाथांनी उचलून धरले. सर्वांनी त्या दोन्ही जाणत्यांना डुया डुलवून हात उठवून जोड दिली. छत्रपती काही बोलत नव्हते. त्यांच्या डोळ्यांसमोर उभी होती पन्हाळ्याची सज्जाकोठी. शेवटच्या भेटीत आबासाहेबांनी काढलेले शब्द त्यांच्या काळजाला तोडत होते. जंजिऱ्यावर सिद्धी पाय देऊन आहे याची चिंता बाळगा. मावळा व्हा. महाराज काहीच बोलत नाहीत हे ध्यानी आल्याने गोंधळलेले मसलतकरी चिडीचाप झाले. मसलत कुचमली. छत्रपतींचे मौन सोसवेनासे झालेला म्हातारा मायनाक पोट तिडकीच्या धाडसाने म्हणाला. धनी, कशा गुणचिंता एवढी? आम्ही हाय की. इड द्या आमासनी. ह्यो सुलतान ढवाच बडीवताव दर्यावर. त्या मायेने मनाच्या एका टोकावर जाऊन थडकून आलेल्या छत्रपतींनी एकदा भंडाऱ्याकडे नजर दिली. बैठक सोडत ते खडे झाले. म्हणाले, भंडारी काका, खुद्द आम्ही भिडणार आहोत जंजिऱ्याच्या हबशाला. चटका बसावा तशा समोरच्या कैक पगड्या वर उठल्या. सिद्धी संबूळ मिस्त्रीच्या तोंडून शब्द सुटला. इन्शाअल्लाह.
खांद्यावरचे कांबळे हात फेरात कवटाळून बगलेला उभ्या असलेल्या नाईक बहिर्जींचे रामोसे मुंडाजे अभिमानाने डुलले. डोळ्यात रुद्र उतरलेल्या छत्रपतींच्या स्वतःशीच बोलल्यासारख्या आज्ञा सुटू लागल्या. प्रल्हादपंत आरबी आरमाराचा दोस्ताना घेण्यासाठी नेकीचे हारकारे टाकीनं गड उतरून किनारा गाठतील ते करा. अरबांना त्यांच्या संगती साजेसे नजराने द्या. निळोपंत तुमच्या दिमतीला फौज घेऊन तुम्ही कल्याण प्रांतानं फळी धरणं आहे. येसाजी काका गड पाचाड महाडतर्फेच्या तोफा गोलंदाजांसुद्धा एक जाग करून तुम्ही जातीनं त्या दर्याच्या वाटेला लावा. आमचा हरेक नेक सारंग आज पाहुणचार घेऊन उद्याच गड उतरेल. आपल्या दिमतीचा आरमार लोक घेऊन शिड्या दोरबाज बंदूक बारदार यांच्या बंदिस्तीनं आमच्या हुकुमाची वाट बघत दर्यावर सिद्ध राहील. दादाजी प्रभू तुम्ही विसाजी अंत्याजीच्या सोबतीनं महाडात भोवतीची फौज शिबंदी साधून आमची वाट बघाल. निळोपंत साऱ्यांना विडे वस्त्रे द्या. महाराजांनी हात उठवून बैठक घेतली. मान घेऊन मसलतकरी बाहेर पडले. छत्रपतींनी थोपवून घेतलेले मायनाक भंडारी कवी कुलेश बहिर्जी एवढ्याच आसामी आता उरल्या. नाईक रायगड जंजिरा कल्याण या भागात तुमचे शेलके खबरगीर दौडते ठेवा. बहिर्जीला आज्ञा मिळाली. तो आपले जाळे कसे पेरायचे याचा बेत आखत निघून गेला. कवीजी तुम्ही शहजादा अकबराला धोंडशाला खलिता धाडून या मोहिमेत त्यास आमच्यासोबत येण्यास लिहा. या निमित्ताने त्याचे खरे खोटेपण शाबित होईल. मैदानी कसब पारखता येईल. छत्रपतींनी कुलेशांनाही निरोप दिला. आता सोबतीत मागे राहिलेल्या एकट्या मायनाकाला महाराज हसत म्हणाले, चला भंडारी काका आज आपण संगतीने थाळा घेऊ. मायनाकाच्या सोबतीने महाराज मुदीच्या दालनात आले. छत्रपतींच्या चौरंगीसमोर मांडल्या पाटावर बसायला म्हातारा भंडारी संकोचला. त्याला घरोबा देत महाराज म्हणाले, सारंग संकोचू नका, तुम्ही घरचे पाट घ्या. मायनाक अदबीने आपल्या सरकारांसमोर बसला. थाळे आले. चित्राहुती देऊन छत्रपतींनी घास घेतला. मायनाक मात्र पार गोंधळला होता. एकट्या आपणालाच आज धन्यांनी का बगलेला काढावे याचा पेच काही उकलत नव्हता त्याला. मायनाकाचा पहिला घास घशाखाली उतरला आणि पाठोपाठ त्याच्या कानांवर बोल पडले. भंडारी काका तुम्ही दर्याच्या नाळेचे, त्याच्या हर लाटेची लग तुम्हास पारखीची. हबशाच्या बसकटीची दुबल जागा कोण? जलकोटाला पान मारील त्या खाडीचा बाण तपशील काय? म्हाताऱ्या भंडाऱ्याच्या पांढरमिशा थरकल्या. आत्ता त्याच्या डुईत दिवा लागला. पाटावरच सावरून बसत तो म्हणाला, जी कोट लई बंदीचा हाय. भवत्यानं भरीचा तट फिरलाय. खाडीची वाट हीच हबशाची दुबल जागा हाय. खाडी असेल 30-40 वाव लांब आणि चौफेरानं 800 वाव रुंद. खाडी ही दुबल जागा हाय हे हेरून हबशांनी आपली तोफांची भांडी खाडीचा मोहरा लावूनच मांडल्यात. प्रत्येक घासाबरोबर महाराज भंडाऱ्याला काही विचारित होते. मायनाक जंजिऱ्याच्या भोवतालची जानकारी खडानखडासमोर ठेवीत होता. रायगडावर दाटत चालली रात्र एकच पाणस्वप्न बघत होती. जंजिरा जंजिरा. खवळत्या पश्चिम दर्याच्या लाटाच लाटा पाठोपाठीने सरकत जंजिऱ्याच्या खाडीच्या किनाऱ्यावर आदळून फेसाळत फुटत होत्या. खाडीचा किनारा धरून 20,000 मावळी लढाऊ लोकांच्या लाटाच लाटा तळ बांधण्यात गडल्या होत्या. रायगडाहून निघालेले छत्रपती महाडला दादाजी व विसाजी नरसप्रभूंची जोड घेऊन सुधागडावर शहजादा अकबर व दुर्गादास यांचा मेळ जमवून 20,000 मातब्बर फौजेनिशी येऊन जंजिऱ्याला अटीतटीने भिडले होते. बांधल्या जाणाऱ्या तळाची उठावणी नजरेखाली घालून येसाजींनी रोखल्या तोफांचे मोर्चे पारखून छत्रपती खाडीच्या तोंडावर आले. त्यांच्या संगती शहजादा अकबर, दुर्गादास, दादाजी व विसाजी, कवी कुलेश, येसाजी अशा आसामी होत्या. उद्या पेटणाऱ्या जलयुद्धाचा माग घेत सांजेचा सूर्य दूरवर मावळकोटावर लोंबकळत होता.
क्षणभर त्याला निरखलेली छत्रपतींची रुद्र नजर पाणघेरात दूरवर दिसणाऱ्या जंजिऱ्यावर खिळून पडली. हाच तो मुजोर अड्डा आहे. मायनाकांच्या मुलाचे, आमच्या कोंडाजींचे आणि कैकांचे शिर उपटून नेणारा, आमची किनारपट्टीची गोरगरीब रयत होडक्यात घालून पसार करणारा, दूरदेशी हबसाना त्यांचा गुलाम म्हणून विक्रा मांडणारा, आबासाहेबांची झोप हराम करणारा खारट सल इथंच दबा धरून आहे. केवढे तरी विचार त्यांच्या मनी थडथडत सरकू लागले. छत्रपतींची शोधक नजर खाडीभर सरसर फिरली. काही एक मनी बांधून पक्के झाले. खवळत्या दर्याला आणि डुबत्या सूर्याला मान देऊन ते तळाकडे परतले. त्याच वेळी जंजिऱ्याच्या तटावर येऊन सिद्दी खैरात व सिद्दी कासम किनाऱ्यावर रेंगाळणाऱ्या मावळी फौजेचे जाळे विस्फारल्या बुबुळांनी बघत होते. त्यांचे ओघळले जाड ओठ उठता वर उठत नव्हते. मनोमन पुरती हाय खाल्लेले हबशी वर उसन्या धैर्याने आपल्या माणसांना काही हुकूम फरमावित होते. सांजावले आणि उद्या काय असा सवाल घालीतच हिवाळी अंधाराने मराठी तळ, जंजिरा आणि पश्चिम दर्या आपल्या पोटात घेतला. फुटत्या पहाटेला सादवीत मराठी नगारे, चौघडे, शहाजने, शिंगे यांची कल्लोळती झड उसळली. झडते मुजरे आपलेसे करीत दादाजी व विसाजी प्रभू, येसाजी कंक, कुलेश, शहजादा व दुर्गादास अशा शेलक्यांच्या मेळातून महाराज जंजिरा खाडीच्या तोंडावर आले. जलकोटाचा मोहरा धरून मांडल्या तोफांच्या गोलंदाजांनी छत्रपतींच्या साक्षीने भांड्यांना मानाचे कोंबडे दिले. उगवत्या सूर्याची सोनेरी कोर फुटली तसे एक खंबीर निग्रही राजबोट जंजिऱ्यावर त्रिशूलासारखे रोखले गेले. तळपत्या डोळ्यांखालचे थरथरते संतप्त ओठ आज्ञा देत कडाडले. सरलष्कर, द्या भांड्यास बत्ती, लोटा विस्क्या दर्याच्या पाठीवर. हर हर महादेव, जय भवानीचा रणगजर तडाडला आणि किनारा दणानून टाकीत तोफांची 5 भांडी झटका देत फुटली. 125 वजनाचे तोफगोळे जंजिऱ्याच्या तटावर दणाणत आदळले. 20-20 होडक्यांचे तांडे विस्क्यांनी एकामागोमाग एक असे दर्यांच्या लाटांवर हिंदकळत पुढे सरसावले. ते पट्टीचे पोहणारे दोरबाज, शिडीबाज, बंदूकबारदार यांनी भरले होते. हुकुमाप्रमाणे समुद्रावर कडे करून आलेली मायनाक, दौलतखान, आंग्रे यांची लढाऊ गलबत जंजिराजवळ करण्यासाठी झेपावली. दिमतीला अरबांची आरमारी फळीही बगला धरून सुटली. पेटले. एक कुचमलेले पाणभांडण निकराने पेटले. सावध शिद्द्याने याकुत खानाच्या मोगली गलबतांचा समुद्रावर थोपा केला. खाडीतून हबशी खलाशी भरलेली होडकी फेकली. जंजिऱ्यावरच्या तोफांतून सुटलेले गोळे किनाऱ्यावर येऊन आदळू लागले. दिवस चढू लागला तशा मराठी तोफा चवताळून आगच आग पाखडू लागल्या. छत्रपती जातीने गोलंदाजांना चेतावणी देत होते. थकले गोलंदाज हटवून तवाने भांड्यांना भिडवीत होते. रानचित्त्यासारखे खाडीच्या तोंडावर भिरभिरत होडक्यांचे तांडे दर्यावर लोटीत होते. जंजिऱ्यावरून येऊन आदळणाऱ्या गोळ्यांनी फेकलेल्या पाण्याच्या झपकाऱ्यात महाराज शहजादा भिजून चिंब झाले. मध्यान्ह चढली तशा तोफा थांबल्या. तळाला थाळ्याचा हुकूम मिळाला. मोठ्या उत्सुकतेने छत्रपती खाडीला डोळे लावून उभे होते. पाण्याच्या तळपत्या लाटांवरून काही काळे ठिपके त्यांना हिंदोळत येताना दिसले. ती उलटी झालेली होडकी होती. रिकामी. काही मराठी, काही हबशी. पाठोपाठ काही घायाळ झाले धारकरी पाण्यावर हात मारीत किनाऱ्याला कसेबसे येऊन थडकले. त्यांच्या अंगावरच्या जखमा खाऱ्या पाण्याने चरचरत होत्या. तळावरचा लढाऊ लोक त्यांना खांद्यावरून वाहून उपचारासाठी राहुट्यात नेत होता. थाळ्याचे भान नसलेले छत्रपती जातीने जखमींची विचारपूस करीत राहुट्यात फिरून आले. सिद्दी कडव्या झुंजीला तयार झाला आहे हे त्यांना कळून चुकले. दिवसभर आताशीचे गाडे तोफा ठेचून ठेचून रिकामे झाले. पाण्यावर लोटलेली होडकी काही मध्येच खाडीच्या उदरात गडप झाली. काही या किनाऱ्याला, काही जंजिऱ्याच्या तटाला पालथी होत भिडली.
तोफांनी जंजिऱ्याच्या तटाचे टवके उडवून सिद्ध्याला जरब बसविली. दोन्ही बाजूंचे कित्येक धारकरी पाण्यात गडप झाले. दिवस मावळला. पुरा मराठी तळ जागा होता. जंजिऱ्यावर हत्यारी हबशी हशम डोळ्यात तेल घालून नंग्या तेगी पेलून तटभर फिरत होते. मध्ये असंख्य जीवांचा बळी घेतलेली खाडी लईवर गरजत घुमत होती. दुसरा, तिसरा, चौथा असे 12 दिवस सतत मराठी तोफांची दणदणती गोळामार जंजिऱ्यावर गरगरत आदळत राहिली. भेदरलेले समुद्र पक्षी खाडीचा परिसर सोडून दूर गेले. जंजिऱ्याचा तट आता पार उद्ध्वस्त झाला होता. किनारपट्टीवरच्या टोपीकर, फिरंगी वखारींनी तर मुंबई, सुरत, गोवा अशा आपल्या बड्या दरबारांना खलिते धाडले. सिद्दी खैरतची आता खैर नाही. राजा शंभू जंजिरा दर्यात डुबविल्याखेरीज माघारी परतत नाही. मराठी तळावर जखमींची संख्या वाढत होती. पाण्यावरून तरंगत आल्या वीर प्रेतांना आगीनं डाग दिला जात होता. जंजिरा आता एकाच जबर धडकेचा धनी होता. समुद्रावर मराठी हबशी गलबते चवताळून एकमेकांना आग ओकत झोंबत होती. धोका दिसताच दूर हटत होती, पुन्हा भिडत होती. 15वा दिवस फटफटून उठला. नेहमीसारखे बख्तरधारी छत्रपती शहजाद्यासह शामियान्या बाहेर पडले. आज त्यांची चर्या मात्र वेगळी दिसत होती, स्वतःत डुबल्यासारखी. रात्रभर त्यांच्या डोळ्यास डोळा जमला नव्हता. शेलक्यांसह ते खाडीच्या तोंडावर आले. बगलेल्या उभ्या असलेल्या निवडीच्या मावळी धारकऱ्यांनी त्यांना रिवाजी मुजरा दिला. धण्याची आज्ञा होताच ते मागचे सर्व मागे हटून होडक्यात चढणार होते. त्या सर्वांवर छत्रपतींची जिम्मेदार नजर एकदा फिरली. दादाजी, दर्याची ओहट केव्हापासून धरते? छत्रपतींनी सवाल टाकला. सवाल गोंधळात टाकणारा होता. कालपासूनच ओहटीला सुरुवात झाली महाराज, दादाजी उत्तरले. जगदंब. भोवतीचे सरदार ज्याच्याशी झुंज मांडली तो प्रत्यक्ष हबशी, कशाचेच भान नसल्यागत महाराज आता फक्त खाडीलाच निरखू लागले. दोरखंडांनी आवरून धरली होडक्यांची विस्की लाटांवर डुचमळत होती. एक धारदार नजर खाडीच्या पाळामुळांचा माग घेत स्थिरावली होती. त्या मागचे सेनापती मन विचारात गेले होते. महाराज, गडी सोडायचा हुकूम व्हावा, येसाजी कंक अदबीने म्हणाले. नाही कंक काका, ही होडक्यांची विस्की पाण्यावरून दूर हटवा. भुईला घ्याती. कुणालाही न कळणारा हुकूम छत्रपतींच्या तोंडून सुटला. जी? येसाजी चमकले. जल्दी करा, होडकी हटवा. हुकूम दुबारीने पक्का झाला. असंख्य हात होड्यांना भिडले. त्या किनाऱ्यावर घेण्यात आल्या. खाडी खुली झाली. लाटाळत गरजू लागली. सगळी खाडीच पिऊन टाकायला निघाल्यासारखे छत्रपतींचे डोळे आता लखलखीत दिसू लागले. आपल्याच विचारात त्यांनी खाडीचा पुरा काठ धरून एक सरसरता फेर टाकला. फरफटल्यासारखे दादाजी, विसाजी, येसाजी आपल्या धन्यामागून धावले. ते पार गोंधळून गेले होते. स्वामी हे असे आकृत दिसत आहेत, करताहेत ते का, कुणालाही काही उमगत नव्हते. एकाएकी सर्वांनाच चक्रावून टाकतील असे पहाडी हिम्मतवान हुकुमी शंभू बोल साक्षात दर्याच्याही पोटात गोळा उठवीत बाहेर पडले. ही खाडी भांगा देते तर जंजिरा आता पडतोच आहे. सरलष्कर, दादाजी, विसाजी, तळाचा हर एक धारकरी मेहनतीस जुंपा. दगडगोटे, लाकूडगाठी, कापडगोणी जे मिळेल त्याने भरतीपूर्वी ही खाडीच रिचवून टाका. जंजिरा पाडणेच आहे. आबासाहेबास त्याविना शांती नाही, आम्हास चैन नाही. दोघेही एकमेकांना हाडवैऱ्यासारखे निरखित होते. खाडी काठावरच्या खारट राजमर्दाला आणि काठावरचा पुरुषी दर्या समोरच्या खवळत्या खाडीला. ते ठाशीव स्वामी बोल तापल्या शिसरसासारखे कानात उतरल्याने भिन्न झालेले शेकडो डोळे समोरच्या खाडीच्या लाटा लाटा पिंजू लागले. छत्रपतींची पुष्ट ताठर गर्दन एकदम झटका घेत घुमली.
मागे पसरल्या हजारो इमानदार डुयांवर निखारे पाखडत पसरावेत तसे बोल आज्ञा देत उधळले, बुजवून टाका ही खाडी. पुराणात कधी काळी प्रभू रामचंद्रांचे नाव घेऊन तगड्या सेनापती जांबुवंताने अशीच आज्ञा दिली होती आपल्या हजारो वानर सेनेला. आज आपल्या आबासाहेबांचे नाव ओठाण आड ठेवून अशीच आज्ञा दर्याकाठाला पेटून उठली होती. शंभू ओठांतून हजारो मावळ्यांच्या लाटाच लाटा तो चित्तथरारक हुकूम ऐकून चपापला. कुणीतरी बेभानीने सर्वांचे पाठकणे शहारून उठतील अशी रण आरोळी फोडली. हर हर महादेव. हजारो नरड्यांच्या घाट्यांनी लकलकत ती वरच्यावर उचलली. मांड चोळणे पिंढऱ्या पिंढऱ्यांवर तटतटून आले. 12 बंद्या छाताड्यांवर कचल्या. हां हां म्हणता मावळी फौजेने रांगा धरल्या. या देशीच्या मातीच्या पाठीवर आजवर शेकडो यज्ञ झडले घडले होते. हा एकमात्रच आगळा होता, साक्षात पाणयज्ञ. थोरल्यांनी दर्याच्या छाताडावर जलकोट उठविला होता. सिंधुदुर्ग. धाकल्यांनी दर्या हटविण्याचा पण मांडला. या यज्ञात आहुत्या पडल्याच होत्या, असंख्यात मावळ्यांच्या देहांच्या. समिधा वाहण्यासाठी हजारो हात आता सिद्ध झाले. दगड, विटा, लाकूड, फाटी मिळेल ते खाडीच्या वासल्या जबड्यात लोटण्यासाठी मावळी तुकड्यांनी शिस्त धरली. हे असे काही बघा ऐकायलाही न मिळालेले फक्त 2च जीव ताज्जुब करीत भुवया चढवून ती प्रचंड हालचाल नुसते बघतच राहिले. एक शहजादा अकबर आणि त्याचा नेक सल्लागार दुर्गादास. 15वा दिवस मावळला. आता मात्र रणधीर मावळा खाडीला इरेसरीने भिडला. सतत 10 दिवस शेकडो मन वजनांची चीजवस्तू पाण्यात अखंड कोसळली होती. खाडीचे पाणी आता किनाऱ्याचा बांध फोडून हाताहातांनी चौवाटा पसरू लागले. एवढे दिवस एकाएकी बंद झालेल्या तोफा बघून मरहट्ट्यांची चाल आता काय याचा अंदाज पकडण्यासाठी सिद्दी, खैरत व कासम जंजिऱ्याच्या तटावर येऊन किनारा निरखू लागले. त्यांना काहीच उमगेना. 25वी सांज कलतीला आली आणि सिद्दी खैरातच्या खोपडीत मशाल लागली. या खुदा, तोबा. इंगळी डसल्यागत तो चित्कारला. कासमच्या निबर कानाशी आपले जाड पडेल ओठ भिडवीत काहीतरी हबशीत कुजबुजला. त्या रात्री जंजिरा आपल्या हबशी हशमांच्या भरोशावर सोडून हाय खाल्लेल्या सिद्दी खैरात कासमनी एका होडीतून चक्क जंजिरा सोडला. दर्यात दूरवर असलेल्या एका खडकाळ टेकडीवर जाऊन ते ठाण झाले. 26वा दिवस फुटला, पण मावळी तळाला याचा काहीच माग नव्हता. ऊरफोड करीत हजारो हातांनी पायात पकडलेला खाडीचा भुजंग उचलून फेकण्यासाठी शिकस्त केली. पाणी आता शरण येत चालले. खाडी बगलांनी पसरू लागली. फत्ते आणि फत्तेच तोंडावर दिसू लागली. दिवस 27वा उमटला. आज तर छत्रपती पुरते निग्रही हट्टीच दिसत होते. अंगावरचा मळका जामा फेकावा तसे आज ते खाडीला पुरते हटविणारच होते. मग कोंडला मर्दाना हात्यारे पेलत जंजिऱ्यावर थेट सुलतान ढवाच बडविणार होता. हा सल निखळणार होता कायमचा. हजारो हात दगड, गोटे, लाकूड, गाठी गोणी तोलून लईत दर्यात फेकू लागले. खाडी भांगा देत फाकत चालली. समुद्र वाळूवर आपली भक्कम पावलं रोवून महाराज उभे होते. डावे उजवे अकबर, दुर्गादास, येसाजी खडे होते. दुपार झाली. छत्रपतींनी हात उभवून राबत्या माणसांना थाळ्याची इशारत दिली. दमली थकली माणसे मुजरे भरत थाळ्यांसाठी थांबली. क्षणभर छत्रपतींनाही वाटले आज शहजाद्यांसंगती मनभरा घास घ्यावा. जंजिरा आता पडतोच आहे. ते शामियान्यात आले. खाशांची मुदीची तबके चौरंगीवर मांडली होती. डुईचा टोप समाधानाने उतरून छत्रपतींनी तो दस्तानी तबकात ठेवला. तस्तात हात क्षाळून ते अकबरासह मांडल्या चौरंगीवर येऊन बसले. म्हणाले, शहजादे, तुम्ही आमचे खासे मेहमान. स्वारी शिकारीत असल्याने तुम्हा साजेसा खाना या समयी आम्ही देऊ शकत नाही. नाराज तर नाहीत ना तुम्ही?
जे समोर चालले होते ते मावळ्यांचे दर्या भांडण बघून पार दडपून गेलेला औरंगपुत्र अकबर पहिल्याने कसनुसे हसला. शेजारी बसलेल्या दुर्गादास राठोडाकडे हेतुपूर्ण बघत म्हणाला, राजा साहब, आप खाते हैं क्या बिल्कुल नाचीज है, करते जो है वो खास दख्खनी मरहट्टी. छत्रपती त्यावर मनापासून हसले. एकदा समोर दिसणाऱ्या खाडीला आपली अभिमानी नजर देऊन त्यांनी थाळ्याला चित्राहुती दिली. समाधानाने ओठाण आड घेण्यासाठी ते अन्नवस्त कालवू लागले. इतक्यात खुद्द येसाजी कंकच लगबगीने शामियान्यात शिरले. त्यांची चर्या पार पडेल मार खाल्लेली दिसत होती. नरड्याची घाटी आवंढा घुटल्यागत हलवीत ते अदब देत घोगरले, धनी, गडावैनं रामचंद्रपंत आल्यात, लई. छत्रपतींच्या हातातील घास तबगातच घोटाळला. कोण? पंत? जी. आत घ्या. महाराजांनी तबक तसेच पुढे सारले. रामचंद्रपंत आत आले. नमस्कारासाठी त्यांनी जोडलेले हात थरथरले. क्षणातच पंतांनी डुईवरची पगडी उतरून घेतली. चरकलेले छत्रपती झटका बसावा तसे उठले. चिंबले थरथरले शंभू बोल शामियाना शहारून टाकत कळवळले, पंत, काय झालं? खाल गर्दनीत उभ्या असलेल्या पंतांच्या डोळ्यांतून हातच्या पगडीवर थेंब टपटपले. तुटक धरले छत्रपतींचे काळीज चिरे घोगरे बोल शामियान्यात घुसमटले. स्वामी, माघवद्य नवमीस समर्थांनी सज्जनगडी पूर्णावतार केला. ते ऐकताना शंभूनेत्र गपकन मिटले. समर्थांची सतेज सात्विक रूपेच रूपे त्यांच्यासमोर गरगरली. कानात दर्याच्या घरघरीत मिसळून आल्यागत नांदीचे गोसावी बोल घुमू लागले. जय जय रघुवीर समर्थ, अखंड सावधान असावे. मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा. पाटातील तुंब निघेना, तरी मग पाणीच चालेना. सकळ लोक एक करावे, गनिमा निपटून काढावे. आहे तितुके जतन करावे, पुढे आणिक मेळवावे. शिवाजी राजाचे आठवावे रूप, साक्षेप प्रताप. जीवित तृणसमान मानावे, कीर्तिरूपी तरावे. त्याहून करावे विशेष, तरीच म्हणवावे पुरुष. या उपरी आता विशेष काय लिहावे. दर्याच्या लाटांच्या तडाख्यांनी मशार मातीचा किनारा सुन्न व्हावा तसे छत्रपतींचे मन सुन्न झाले. त्यातच छत्रपतींच्या कानांवर रामचंद्रपंतांचे चिंतातूर बोल पडले. स्वामी, आम्ही हुकूम घेण्यास आलो आहोत. कल्याण भिवंडीचा मुलूख हसन अली खानानं मातब्बर फौजेनीशी घेरला आहे. संगती लोधी खान आहे. आम्ही कोण चालीनं जावं? समर्थांच्या जाण्याच्या दुःखाला डोळ्यांआड ठेवीत छत्रपतींना समर्थ निर्णय घ्यावा लागला. त्याच दिवशी जंजिरा मोहीम दादाजी व विसाजी नरसप्रभूंच्या खांद्यांवर सोपवून तळ सोडताना महाराज त्यांना म्हणाले, आम्ही नाही असे मानू नका. समयास पडेल ते मोल देऊन जंजिरा कब्ज केल्याची खबर द्यायला या. छत्रपतींनी दोघाही प्रभूंना खांदा भेट दिली. रामचंद्रपंतांना समर्थांची साजेशी समाधी सिद्ध करण्यास सज्जनगडी पाठवून येसाजी कंकांसंगती छत्रपती गांगोलीचा रोख धरून निघाले. शहजादा अकबर दुर्गादासाला घेऊन शहानपुराकडे कूच झाला. पाठमोऱ्या छत्रपतींना बघताना जंजिरा आणि खाडी या दोघांनीही निश्वास टाकला. भाग 112 समाप्त.